मंगलमय मंगलकरण वितरागविद्या नमो साई जाते गए अरहंता महा परिमंगल करि हो महाग्रंथ कर्ण गोपाल जाते मिले समाज सब पावे जगतराज पावे जगतराज। मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य पंडित तोडरमणीने लिहिलेला हा 6वा अधिकार कुदेव कुगुरु और कुधर्म का प्रतिषेध। मिथ्या देवादिक भजे मोहे मिथ्या भाव तजति नको साठे भजो यह हित देत उपाय। वर पदार्थ इष्ट अनिष्ट नाही, त्याला इष्ट अनिष्ट मानणं, त्याला सुखदुःखाचं कारण मानणं अज्ञानता आहे। जीवाधिक तत्वाचं श्रद्धा आणि ज्ञानाचा अंश पण नाही आणि राग द्वेषची अति तीव्रता हो तब जो कारण नहीं है उन्हें भी इष्ट अनिष्ट का कारण मानते हैं, तब कुदेवादिकों की मान्यता होती है। कुदेवादिकाची मान्यता काय होते? त्याला सात तत्वाचं ज्ञान नाही, वस्तुस्वरूपाची माहिती नाही आणि रागद्वेषाची अतितीव्रता असेल तर तो वर पदार्थामध्ये इष्टनिष्ठ बुद्धी करतो। जे दुःखाचं कारण नाही त्याला दुःखाचं कारण मानतो, जे सुखाचं कारण नाही त्याला सुखाचं कारण मानतो। कशामुळे मानतो? रागद्वेषाची अतितीव्रता आणि सात तत्वाचं यथार्थ ज्ञान नसल्या कारणाने। तब कुदेव की मान्यता होती है। ऐसे तीव्र मिथ्यात्वादी भाव होने पर मोक्ष मार्ग अति दुर्लभ हो जाता है आणि असे मिथ्यात्वादी भाव झाल्यानंतर मोक्ष मार्ग अति दुर्लभ होतो। पुण्यबंध तर होतच नाही कुदेवादिकाला बंधत असताना, पण मोक्ष मार्ग उलट अति दुर्लभ होतो, सुखाचा मार्ग अति दुर्लभ होऊन जातो। म्हणून कुदेवादिकाचे श्रद्धान सोडणं, त्यांची मान्यता सोडणं, ते आपलं भलं करतील आणि कोणीही देव आपलं भलं करणारा नाही आणि बुरं करणारा पण नाही, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। कुगुरु का निरूपण और उसके श्रद्धानादिका निषेध। आता तू गुरुचं निरूपण आणि त्याच्या श्रद्धानादिकाचा निषेध करतात। आगे कुगुरु के श्रद्धानादिका निषेध करते हैं। आता पण काय केलं? कुदेवाच्या श्रद्धानाचा निषेध केला। कुदेवाचं श्रद्धान काय? की कोणीही देव आपलं भलं करत नाही, बुरं करत नाही, आपल्याच परिणामाने जे उपार्जित कर्म आहे त्याच्याद्वारे आपलं भलं बुरं होणार आहे अशी मान्यता न करता कोणी देव आपलं भलं बुरं करतील, चांगलं वाईट करतील, सुखी दुःखी करतील, जीवन मरण त्यांच्या हातात आहे असं माने तर ती कुदेवासंबंधीची मान्यता आहे। त्याचप्रमाणे हे ग्रह वगैरे आपल्याला सुखी करतील ही मान्यता, पहिल्यांदा ग्रह हे परकृत्य आहे, हे काही पण करत नाही। डोक्यामध्ये जर एक ग्रहासंबंधीची जी मान्यता असेल, कोणता ग्रह वाईट आहे, कोणता ग्रह चांगला आहे, ग्रह चांगले वाईट करतात वगैरे, तर ग्रह काही चांगलं वाईट करत नाही, तुझे परिणाम दाखवणारे ते सूचक आहेत,
पूर्वी जर पाप कर्म केलं असेल तर ते आता उदयास येण्याची शक्यता आहे अशी सूचना देणारे आहे. याच्यापेक्षा ते काही निमित्त शास्त्र आहे. संपूर्ण जिनागम आहे तो निमित्त शास्त्राने भरलेला आहे. जिनागमामध्ये त्या ठिकाणी भविष्याच्या घोषणा म्हणजे भविष्य जितकं जिनागमामध्ये सांगितलं तेवढं अन्यत्र कुठेही नाही. भविष्य काळामध्ये सीता गडधर होणार, भविष्य काळामध्ये रावण लक्ष्मण तीर्थंकर होणार, भविष्य काळामध्ये कृष्ण तीर्थंकर होणार आणि हे सगळे भविष्याच्या घोषणा जैन धर्मामध्ये दिलेल्या आहेत ना. त्या ठिकाणी भविष्य जाणणं धोकादायक नाही, परंतु त्याच्यात ते बदलावं म्हणून खोटे प्रयत्न करणं, अन्य कोणाला शरण जाणं ते मिथ्या. भविष्य कोणी कोणाचं बदलू शकत नाही है ना. आणि कोणाला शरण जाऊन पण ते बदललं जाऊ शकत नाही. भविष्य जाणलं जाईल. केवळ भगवान पण सांगतील की हा जीव पुढच्या भवामध्ये आमच्या गतीमध्ये जाईल, पुढच्या भवामध्ये स्वर्गाला जाईल, त्याच्या पुढच्या भवामध्ये मोक्षाला जाईल वगैरे. केवली भगवान पण दिव्यध्वनीमध्ये, केवली भगवंताच्या पण दिव्यध्वनीमध्ये भविष्य येतं. भविष्य जाणणं हे ज्ञानाचं काम आहे, परंतु ते बदलण्यासाठी त्या ठिकाणी अन्यथा प्रयत्न करणं, विपरीत मान्यता करणं, मी बदलू शकतो, कोणीतरी बदलेल, कोणाला तरी किरण गेलं तरी असं नाही असं होईल, त्या मान्यता मिथ्या आहे. कारण जे सर्वज्ञ वितरागी भगवंताच्या ज्ञानामध्ये झळकलेलं आहे तेच घडणार. त्याच्यापेक्षा अंश मात्र देखील अन्यथा, कारण ते वितरागी सर्वज्ञ आहे. आणि जे ज्ञानामध्ये झळकलेलं नाही ते घडणारच नाही, चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी ज्ञानाचं काम ज्ञान करेल, बदलवण्याचं काम ज्ञान करू शकत नाही. आणि ते बदलण्याच्यासाठी अन्य देवी देवतांना शरण जाईल, ग्रहाला वगैरे शरण जाईल त्या ठिकाणी. तर ही मान्यता मिथ्या आहे आणि या मिथ्या मान्यतेचं फळ अनंत दुःख आहे. या मिथ्या मान्यतेचं फळ मिथ्या मान्यता केली एवढं तर केलं, हिंसा वगैरे तर केली नाही. हे सगळे हिंसाधिक भाव याच्या पोटामध्ये गर्भित आहे. तो त्याच्यासाठी काही पण करायला तयार होतो. म्हणून हा पापाचा बाप आहे. आले लक्षामध्ये, मिथ्यात्व आहे ते पापाचा बाप आहे, महापाप आहे. आणि ही मिथ्या मान्यता कोणाची आहे? ज्या जीवाला सात तत्वाचं यथार्थ ज्ञान नाही, राग द्वेषाधिक अतितीव्र आहे, तो जीव अन्य कोणाला तरी शरण जाऊन हे कार्य असं घडावं, ते कार्य तसं घडावं अशा प्रकारची इच्छा करतो. जिनेंद्र भगवान वितरागी आहे, सर्वज्ञ आहे, त्याप्रमाणे आपला स्वभाव ज्ञातादृष्ट आहे. त्या ठिकाणी राग द्वेष मोहाने रहित आहे, आपल्या स्वभावाचा निर्णय करत नाही, त्यामुळे त्याचे कशाय ढिले पडत नाही, उलट कशाय अधिकच वृद्धिंगत होतात आणि दुर्गतीचं तो भाजन बनतो. म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत मिथ्या देवाधिकाला बघणं सोडलं पाहिजे. जैन धर्मात उत्पन्न होऊन पंचपरमेश्वरी शिवाय कोणीही शरण नाही. निश्चयाने आपला शुद्ध आत्मा शरण आहे, व्यवहाराने पंचपरमेश्वरी शरण आहे. शुद्धात्म अरु पंचगुरु जगमे शरणो दोष. जगामध्ये दोनच शरण आहे. कोण? वास्तविक आपला शुद्ध आत्मा शरण आहे. तू दुसऱ्या कोणाला शरण, तू भगवंताला जरी शरण केला तरी भगवान देखील तुझं भलं पुरं करणारे नाही. भगवान सांगतील तू स्वतःला शरण जा. आम्ही ज्याला शरण गेलो त्याला तू शरण जा, तर तुझं कल्याण, तुझं भलं होईल. म्हणून शुद्धात्मा अरु पंचगुरु, एक शुद्धात्मा शरण आहे आणि पंचगुरु आहेत ते शुद्धात्म्याचं ज्ञान करण्यामध्ये निमित्त असल्या कारणाने, अन्यत्र उपयोग न जाण्यामध्ये कारणभूत असल्या कारणाने पंचपरमेश्वरी शरण आहे. याच्याशिवाय अन्य कोणीही देवी देवता वगैरे शरण नाही. त्यांना शरण पंचपरमेश्वरी बस कोणीही शरण नाही. पंचपरमेश्वरीलाच नमस्कार म्हटला जातो. पंचपरमेश्वरी त्रिकालवंदनी आहे. पंचपरमेश्वरीमध्ये कुठं नाव आहे यांचं? देवी देवतांची कुठं नाव आहेत? पंचपरमेश्वरीमध्ये आहे पद्मावती, क्षेत्रपाळ वगैरे. पंचपरमेश्वरीमध्ये अरिहंत आहेत, सिद्ध आहेत, आचार्य, उपाध्याय आणि साधू आहेत. त्या ठिकाणी त्या शुद्धात्म्याच्याच अवस्था आहे. याच्याद्वारे शुद्धात्म्याला प्राप्त होतो आणि शुद्ध आत्मा आहे तो सुखाचं कारण आहे. याच्यामध्ये कोणीही देवी देवता वगैरे नाही. आणि जैन धर्मात उत्पन्न होऊन हा अन्य देवी देवतांना भजेल याच्यासारखं महापाप दुसरं नाही. प्रभात सागर महाराजांनी गेल्या आठवड्यामध्ये जे प्रवचनात सांगितलं, हे लोक अशा प्रकारचे विधान करायला लावतात, अमुक करायला लावतात.
कालसर्प विधान वगैरे लोक फसवतात, वास्तुशास्त्र पैसा लुटतात आणि हा लुटला जात असताना देखील आनंद मानतात. लोक फसवतात, हे कर तू कर, हे कर, या विधानाचा हा 15,000 रुपये खर्च, हा 20,000 रुपये खर्च, हा दोरा बांध, हा साईट बांध, हे कर, अशा प्रकारची वास्तूची रचना कर, तर तू सुखी होईल. स्वयंकृतम कर्म निरर्थकम सदा. जर कर असं करशील तर स्वतः केलेलं कर्म निरर्थक करेल. परेण दत्तम यदि लभ्यते कृतम स्वयंकृतम कर्म निरथ, याच्यामध्ये आलं ना पत्रिकेमध्ये या ठिकाणी निजार्जितम कर्म विहाय देहि न कोपी कर्त्यापि ददाति किंचन विचार यन्नैव मनन्न मानसा परो ददाति विमुच्य शेमुषी. शेमुषी म्हणजे ही बुद्धी आहे, ती काढून टाक. शेमुषी म्हणजे बुद्धी. त्या ठिकाणी ही बुद्धी आहे, कुबुद्धी रेषा पण आहे. आणि विमुक्त शेमुषी म्हणजे या ठिकाणी हे बुद्धिवान जीव, ही बुद्धीची किती कोटी आहे की दुसरं कोणीतरी मला सुखी करेल, भगवान मला सुखी करतील, देवी देवता मला सुखी करतील, ही कुबुद्धी आहे, ती काढून टाक. या ठिकाणी बुद्धी काढून टाक. बुद्धीमध्ये हे बिलकुल शल्य ठेवू नको. हे जर शल्य ठेवशील तर तू नियमाने किरीच्या गतीमध्ये जाते. माया मिथ्यात्म निदान. खरा देवाची ओळख केल्याशिवाय आणि वितरागी सर्वज्ञ आहेत ते खरे देव आहे. निर्ग्रंथ जे आत्महिताचा उपदेश देणारे आहेत ते गुरु आहे आणि आपल्या आत्मस्वरूपाचं भान करिणारे ते शास्त्र आहे. याच्याशिवाय राग द्वेष उत्पन्न करणारे, संसारिक गप्पा गोष्टी करणारे, संसारिक कार्याला कट पाणी घालणारे ते सगळे कुदेव कुगुरु कुशास्त्र आहे. मग मी सांगितलं त्याच्या भविष्य मोक्षाला नसतील. भविष्य बरोबर आहे त्याच्याकडे. तू आत्ता जर शुद्ध परिणाम करशील, आत्मस्वभावाला जाणशील तर तुझं भविष्य उत्तम आहे. आणि अन्य पर पदार्थामध्ये सुखदुःख बुद्धी करशील, त्याला सुखाचं कारण मानशील, दुःखाचं कारण मानशील. धन संपत्ती शरीर सुखाचं कारण आहे, इंद्रियांचे विषय अनुकूल साधन सामग्री सुखाचं कारण आहे असं मानशील आणि त्याच्यामध्ये आयुष्य घालवशील तर तू परंपरेने निगोदामध्ये जाशील. दोनच मार्ग आहे, आता तू मध्यावर आहे. एक मोक्षाकडे जाणारा मार्ग आहे, एक निगोदाकडे जाणारा मार्ग आहे. तुझी बुद्धी सुलटली तर तू मोक्षाकडे जाशील आणि बुद्धी जर उलटी असेल, परद्रव्य सुखाचं कारण, परद्रव्यामध्ये माझं हित, कोणीतरी मला सुखी दुःखी करेल, अशी उलटी बुद्धी अनादिकालाची घेऊन आलेला आहे आणि तशीच उलटी बुद्धी ठेवेल तर तू कुठं जाईल? निगोदा. दोनच मार्ग आहे. आता तू मध्यावर आहे. एक मोक्षाकडे जाणारा मार्ग आहे, एक निगोदाकडे मार्ग जाणार आहे. जर कोणत्या मार्गाने जायचं तू ठरव. बुद्धी सुलटशील, जिनवाणी यथार्थ ग्रहण करतील, तुला तीर्थंकर भगवान मिळाले मोक्ष मार्गाला नेणारे, तुझ्या करंगळीला धरून आणि असे आचार्य उपाध्याय साधू मिळाले त्या ठिकाणी, परंतु तू त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. परंतु अन्य सगळ्यावर विश्वास ठेवायला तू तयार आहे. देवी देवतावर विश्वास ठेवतो, मांत्रिकावर विश्वास ठेवतो, ज्योतिषावर विश्वास ठेवतो, डॉक्टरवर विश्वास ठेवतो आणि पंचपरमेश्वरीवर ठेवायला तयार नाही तर तू मोक्ष मार्ग कसा होईल? तुला पंचपरमेश्वरीचं स्वरूप माहीत नाही. बस हे तुला उत्पन्न झाला म्हणून तू पंचपरमेश्वरीला बसतो आहे, पण तुला खरे देव कसे असतात, गुरु कसे असतात त्यांचं स्वरूप माहीत नाही. आता या ठिकाणी गुरुचं स्वरूप सांगता येईल. या ठिकाणी कुगुरु का निरूपणावर उसके श्रद्धानादिका निषेध. कुगुरुचं स्वरूप आणि त्याच्या श्रद्धानाचा निषेध करतात. आगे कुगुरु के श्रद्धानादिक का निषेध करते हैं. जो जीव विषय कषायादि अधर्म तो परिणमित होते हैं और मानादिक से अपने को धर्मात्मा मानते हैं, धर्मात्मा के योग्य नमस्कारादि क्रिया कराते हैं अथवा किंचित धर्म का कोई अंग धारण करके बड़े धर्मात्मा कहलाते हैं, बड़े धर्मात्मा योग्य क्रिया कराते हैं. इस प्रकार धर्म का आश्रय करके अपने को बड़ा मानने वाले हैं, वे सब कुगुरु जानना. बस सगळे बाहेरून मोठेपणा कपडा लत्ता काढून घरदार सोडून लग्न दिगंबर बनवून तिलकी कमंडळ हातात धरून त्याच्यामुळे मी मोठा. खूप मोठा कशामुळे हे तुला समजलं नाही. मी माझ्या न्यायक स्वभावामुळे मोठा आहे आणि त्या न्यायक स्वभावाच्या आश्रयाने 3 कषाय चौकडीचा अभाव केलेला आहे. प्रचूर स्वसंवेदन आहे. त्या ठिकाणी परासंबंधीचा राग सुटलेला आहे. त्यामुळं आपण महान आहोत. आले लक्षामध्ये. अशा प्रकारे ज्याने जाणलेला आहे तो पराची अपेक्षा करत नाही की कोणी मला नमस्कार करो, कोणी मला आदर देवो, कोणी मला भोजन आहार पाणी देवो, याची ते अपेक्षा करत नाही. परंतु
आणि त्याला जो नमस्कार आधी करतो तो पण देवी पडंकित तेशीम जानंता लज्जा गारव भयेन तेसिंती नसती दोहीम पाव अनुमोयमानान, तो देखील जो त्याला अनुमोदन देणार आहे त्याला देखील त्याच प्रकारचं पाप लागतं. नुकसानमध्ये पण आलेलं आहे 923, 24, 25 त्या ठिकाणी की अशा प्रकारे. स्वतःचं स्वरूप जाणत नाही, दुसऱ्याला स्वतःचं स्वरूप जाणण्याचा उपदेश देत नाही आणि अन्य लौकिक कार्याचा उपदेश देतो तो कुगुरू आहे. जो आत्महिताचा उपदेश देणारा तोच गुरु. बाकीचा उपदेश देणारे गल्ली बोळातून पावला पावलावर आहे. पैसे कसे मिळवावेत, घर कसं बांधावं, संसार कसा करावा हे सांगणारे पावला पावलावर आहे. जो आत्महिताचा उपदेश देणार आहे, आत्म्याचं कल्याण कशात होणार आहे हे सांगणार आहे तोच गुरु होऊ शकतो. त्याच्याशिवाय माझा आत्मा कसा आहे हे मला जो दाखवेल तो माझा गुरु होईल. अन्य कोणी माझा गुरु होण्याच्या योग्यतेचा नाही. कारण ज्याला आपला आत्माच माहीत नाही तो आपल्याला आत्मा कसा दाखवेल. बाहेरच्या क्रियाकांडामध्ये जो मग्न आहे आणि त्याला धर्म मानून बसलेला आहे, त्या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप ज्याला भाकीत झालेलं नाही तो त्या ठिकाणी गुरु. आत्मज्ञान त्या गुरुपणा, ज्या ठिकाणी आत्मज्ञान आहे त्या ठिकाणी गुरुपणा संबंधित आहे. गुरु म्हणजे काय? मोठा महान जो गुणाने गुरु असतो. त्या ठिकाणी कोणते गुण हे महत्व आहे ना. ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य वगैरे गुणामध्ये जो गुरु बनलेला आहे त्याचं नाव गुरु आहे. भगवान परम गुरु आहे कारण त्याने सर्व गुणांचा अत्यंतिक विकास केलेला आहे. कारण गुण सुखाचं कारण आहे, गुणांचा विकास सुखाचं कारण आहे आणि गुणांची अविकास दुःखाचं कारण आहे त्या ठिकाणी. म्हणून गुरु हा गुरु शब्द कशाला वापरला जातो? त्या ठिकाणी गुणांच्या उच्चतेला, गुणांच्या अधिकतेला गुरु शब्द वापरला जातो. तर बड़े धर्मात्मा योग्य क्रिया कराते हैं, इस प्रकार धर्म का आश्रय करके अपने को बड़ा मनवाते हैं, वे सब गुरु जानना. क्योंकि धर्म पद्धति में तो विषय कषायादि छूटने पर वैसे धर्म का धारण करे वैसा ही अपना पद मानना योग्य है. धर्म पद्धतीमध्ये काय? जितके राग सुटले, जिथले विषय कषायाची वासना सुटली, त्या ठिकाणी जितकं आपल्या स्वरूपामध्ये एकाग्रता केली त्या प्रमाणामध्ये पद धारण करण्याचा उद्देश जैन धर्मामध्ये आहे. आणि नुसतं देखादेखी दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही. त्या ठिकाणी वस्त्र बदलले, कपडा बदलला, त्या ठिकाणी वेश बदलला की झाला त्या ठिकाणी धर्मात्मा असं नाही. अंतरंगातली वासना मिटली पाहिजे, विषय कशाची, रागद्वेषाधिक मिटले पाहिजे, त्याला अनुसरून मग जेवढे रागद्वेष मिटले त्याला अनुसरून तेवढं कुठलं पद धारण केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा उच्च पद वगैरे, कारण बाहेरचा त्याग आहे तो अंतरंग त्यागासाठी आहे. जर अंतरंग त्याग झाला नाही रागद्वेषाचा तर बाहेरचा त्याग निरर्थक आहे. बाहेरचा त्याग कशासाठी केला? कशासाठी घरदार सोडलं, कशासाठी स्त्रीपुत्राधिक सोडले, कारण त्यांना सोडला आणि दुसऱ्याची राग करत बसला, एक घर सोडला आणि दुसऱ्या घराची राग करत बसला त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी अंतरंग रागद्वेषाधिक सुटण्यासाठी बाहेरचा त्याग आहे. नाहीतर अंतरंगामधला रागद्वेष सुटत नसेल तर बाहेरचा त्याग निरर्थक आहे. कुलाधिक की अपेक्षा गुरु बने का निषेध. वहाँ कितने ही तो कुल द्वारा अपने को गुरु मानते हैं, उनमें कुछ ब्राह्मणाधिक तो कहते हैं हमारा कुल ही ऊंचा है इसलिए हम सबके गुरु है. कुल अपेक्षेने गुरु असं नाही. प्रत्येकांच्या कुलामध्ये नरकाला जाणारे जीव पण उत्पन्न झाले होतात की नाही त्या ठिकाणी? का नाही? त्या ठिकाणी सगळे तीर्थंकर भगवान आहेत, त्या तीर्थंकर भगवंताची सगळी मुलं आहेत ती गुरुच बनायला पाहिजे काय? असं नाही. त्या ठिकाणी कुल अपेक्षेने गुरुपणा संभवित नाही. व्यवहाराने देखील त्या ठिकाणी डॉक्टरचा मुलाला डॉक्टर म्हटलं जात नाही, वकिलाच्या मुलाला वकील म्हटलं जात नाही. तो बनेल तर न स्वतः, तसं या ठिकाणी त्या कुलात जन्मला म्हणून तो त्या गुरु होऊ शकतो असं नाही. त्या ठिकाणी उनमें कुछ ब्राह्मणाधिक तो कहते हैं हमारा कुल ही ऊंचा है इसलिए हम सबके गुरु है. ब्राह्मणाधिक वगैरे आहे ते स्वतःला उच्च कुलवाले मानतात, परंतु क्रिया उच्च असेल तर तो उच्च कुलवाला बने. हीन क्रिया करून तो उच्च कुलवाला कसा बने? परंतु कुल की
उच्चता तो धर्म साधन से है। यदि उच्च कुल में उत्पन्न होकर हीन आचरण करे तो उसे उच्च कौन मानेगा? यदि उच्च कुलात उत्पन्न होऊन नीच कार्य करे, हीन कार्य करे तर त्याला उच्च कोण माने? जैन कुलात उत्पन्न होईल, जैन धर्माला अनुसरून धर्माला अनुसरून कार्य करे, त्याप्रमाणे आचरण करे तर तो जैन धर्मीय मानला जाईल, तो उच्च कुलवाला मानला जाईल. जैन धर्मात उत्पन्न होऊन रात्री भोजन करेल, कंदमुळं भक्षण करेल, मध्यमास मधुरा सेवन करेल तर तो उच्च कुलवाला कसा मानला जाईल? जैन धर्मामध्ये रात्री भोजनाचा निषेध केलेला आहे, मूळ गुणामध्ये ते टाकलेलं आहे. आणि जैन धर्मात उत्पन्न होऊन देखील रात्री भोजन करेल, कंदमुळं भक्षण करेल, मध्यमास मधूचं सेवन करेल तर तो उच्च कुल मानला जाणार नहीं. कुल में उत्पन्न होने से ही उच्चता नहीं, तो मांस भक्षणादि करने पर भी उसे उच्च ही मानो. आणि जर कुलात उत्पन्न होण्याने जर उच्चपणा होत असेल तर मांस भक्षणादि करणाराला देखील उच्च माना, सो वह बनता नहीं है. भारत ग्रंथ में भी अनेक ब्राह्मण कहे हैं, वहाँ जो ब्राह्मण होकर चांडाल कार्य करे उसे चांडाल ब्राह्मण कहना, ऐसा कहा है. महाभारत ग्रंथ आहे ना, त्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की ब्राह्मण म्हणून स्वतःला आणि ब्राह्मण बनून जर चांडाळाचं कार्य करेल तर तो चांडाळ ब्राह्मण म्हणा. यदि कुल से उच्चपणा हो तो ऐसी हीन संज्ञा की जर कुळावर उच्चपणा होत असेल तर त्या ठिकाणी महाभारतामध्ये असं का सांगितलं की त्या ब्राह्मणाला ब्राह्मण न म्हणता चांडाळ ब्राह्मण म्हणा? जर कुळामुळे उच्चपणा होत असेल तर असं म्हणायला नको होतं. म्हणजे कुळामुळे उच्चपणा होत नाही, तर आचरणाने उच्चपणा होतो. तथा वैष्णव शास्त्रों में ऐसा भी कहते हैं, वेद व्यासादिक मछली आदि से उत्पन्न हुए वहाँ कुल का अनुक्रम किस प्रकार रहा? त्या ठिकाणी वैष्णव शास्त्रामध्ये हे जे वेद व्यासादिक वगैरे मछली ते मच्छायन मुनी वगैरे माशापासून उत्पन्न झाले, त्यांचं कुल माशाचं झालं. तिरेंच म्हणजे उच्च कुलवाले कसे झाले? कुल का अनुक्रम किस प्रकार रहा? तथा मूल उत्पत्ति तो ब्राह्मण से कहते हैं, इसलिए सबका कुल एक कुल है. आणि मूल उत्पत्ती तर ब्रह्माच आहे. सगळेजण आहेत ते ब्रह्मापासून उत्पन्न झाले म्हणतात. मग सगळ्याचं कुल तर एकच आहे, सगळे उच्च कुलवाले झाले. मग नीच कुलवाले कशाला म्हणतात? हा नीच कुलवाला आहे वगैरे, कारण सगळे ब्रह्माची संतती आहे ना त्या ठिकाणी. ती जर ब्रह्माची संतती आहे तर मग त्या ठिकाणी हा वाईट, हा चांगला, हा उच्च, हा नीच, मग या ठिकाणी हे जे प्राणी आहेत वगैरे मग त्यांना बळी कशाला देतात? ते ब्रह्माचे पुत्र आहेत ना त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी तुमचा पुत्र जर ब्रह्माचा पुत्र आहे तर हे त्या ठिकाणी कोंबडी वगैरे, शेळी मेंढ्या वगैरे हे पण ब्रह्माचे पुत्र झाले त्या ठिकाणी. मग यांना बळी कशाला देतात? आणि सुखी व्हायचं असेल तर स्वतःच्या पोराला बळी द्या. हां, असं ते मानतात. ब्रह्माने हे सगळं उत्पन्न केलं, हे ब्रह्माचीच लेकरं आहेत असं इकडं मानते. मग ब्रह्माची लेकरं आहेत तर त्यांना बळी कशाला द्यायचा? आणि त्यांना बळी देऊन सुखी कसा बनला? भिन्न कुल कैसे रहा? तथा उच्च कुल की स्त्री के नीच कुल के पुरुष से व नीच कुल की स्त्री के उच्च कुल के पुरुष से संगम होने से संतति होती देखी जाती है. वहाँ कुल का प्रमाण किस प्रकार रहा? यदि कदाचित कहोगे ऐसा है तो उच्च नीच कुल वाले विभाग किस लिए मानते हो? सो लौकिक कार्यों में असत्य प्रवृत्ति ही संभव है, धर्म कार्य में तो असत्यता संभव नहीं है. इसलिए धर्म पद्धति में कुल अपेक्षा महंतता संभव नहीं है. धर्म पद्धतीमध्ये जो धर्म धारण करे तो उच्च, जो धर्म धारण करणार नाही तो नीच, असे धर्म पद्धतीमध्ये अशी पद्धती आहे. सिंहाचा जीव जरी असेल त्याने धर्माला धारण केलं तर तो उच्च, मातंगाचा जीव असेल आणि त्याने सम्यक दर्शन धारण केलं, धर्म धारण केला, विश्वास केला, संयम व्रताचं पालन केलं तर तो देखील देवाकडून पूज्य मानला गेला. देवादेव विदुर्भस्म गुढागारम प्रवदितम है ना. त्या सम्यक दर्शन संपन्नम अपि मातंग देहजम, सम्यक दर्शन वाला मातंग जरी असेल तरी सुद्धा तो स्वर्गातल्या देवाकडून पूज्य. म्हणून त्या ठिकाणी कुल अपेक्षेने महंतपणा मानणं संभव. आमचं कुल खूप मोठं, आमच्या कुळात पूर्वज असे मोठे झाले, त्यांनी व्रत नियम संयमाचं पालन केलं, आमच्या घराण्यामध्ये मुनी झाले, आमच्या घराण्याने दान धर्म केला. अरे ते सगळं त्यांच्याबरोबर गेलं, तुझ्याजवळ काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळे तू मोठा होऊ शकत नाही, तर त्याची बडेजावी करू नको त्या ठिकाणी. त्यांच्यामुळे तो स्वतःच्या कुलाला मोठा मानतो तर त्याचा या ठिकाणी पंडित चौधरी निषेध केलेला आहे.
आमच्या कुळामध्ये अनेक जणांनी खूप दान दिलं, सगळं धर्मासाठी पैसे खर्च केले, ते गेलं, त्याच्याबरोबर त्याचं पुण्य गेलं, तुझ्याजवळ काय? त्याच्यामुळे तू मोठा हो, त्यांचं नाव घेऊन तू मोठेपणा मानत असतील तर त्या ठिकाणी तू मोठा बनू शकत नाही. अशा प्रकारे इसलिए धर्म पद्धती में कुल अपेक्षा महंतपणा संभव नाही है. धर्म पद्धतीमध्ये कुल अपेक्षेने महंतपणा मानणं त्या ठिकाणी हे संभव नाही. हे ब्राह्मणाधिक वगैरे जसं मानतात तसं मानणारा तो आहे कुल अपेक्षेने. आमच्या घराण्यामध्ये असे जीव झाले, आमच्या घराण्यामध्ये व्रती झाले त्या ठिकाणी, म्हणून आमचं घराणं धार्मिक आहे ना. आमचे पूर्वज आहेत, आमचे आजोबा पंजोबा त्यांनी व्रत घेतली होती, ते मुनी बनले होते, म्हणून आमचं घराणं धार्मिक आहे असं मानणारे आपल्या जैन कुलात पण पुष्कळ आहे. कुल अपेक्षेने धर्म मानणारे. आता धर्माची गंध पण नाही, आता मंदिरात पण दर्शनाला येत नाही, पण आमचं घराणं धार्मिक आहे असा तोरा मिरवणारे. इसलिए धर्म पद्धती में कुल अपेक्षा महंतपणा संभव नहीं है. धर्म साधन ही से महंतपणा होता है. धर्म साधन करेल तर महंतपणा होते. महंतपणा कशामुळे होतो? धर्माच्या साधनेच्या द्वारे होतो. धर्म काय आहे? धर्म साधन करण्यापूर्वी धर्म काय आहे हे ते समजून घे. धर्म केवळ क्रियाकांडाचं नाव धर्म नाही, रागद्वेष मोहाचा अभाव करण्याचं नाव धर्म. धर्म कशाचं नाव आहे? धर्म कसा प्राप्त होतो? रीतराजता कशी प्राप्त होते? समभाव कसे प्राप्त होतात याचा तू विचार कर. अंतरंगामध्ये सुख शांती ज्या उपायाने प्राप्त होईल तो उपाय धर्म आहे. बाहेर केवळ क्रियाकांड केला आणि रागद्वेष सोडले नाही तर शांतता प्राप्त होत नाही. आतून विकार सोडले नाही, अलग लक्षामध्ये अविकारी होण्याचा प्रयत्न केला नाही, अविकारी स्वभावाचं भान केलं नाही तर धर्म कसा प्रगट होईल? धर्म प्रगट करण्यासाठी त्या ठिकाणी ज्याने धर्म प्राप्त केलेला आहे असे जिनेंद्र भगवान, असे पंचपरमेश्वरी त्यांचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. आणि ते धर्माचं स्वरूप काय सांगतायत हे पण लक्ष देऊन ऐकणं आवश्यक आहे. ते तर ऐकायला तयार नाही. जिनेंद्र भगवान पंचपरमेश्वरी धर्माचं स्वरूप काय सांगतात त्या ठिकाणी, धर्म कसा आहे, धर्म कशाचं नाव आहे हे जर त्या ठिकाणी ऐकणार नाही, ग्रहण करणार नाही तर हा मनमानी धर्म करेल. आपल्या मनाला वाटेल कसा, हे केलं म्हणजे धर्म झाला, ते केलं म्हणजे धर्म झाला, असा मनमानी धर्म करेल त्या ठिकाणी. म्हणून पहिल्यांदा धर्म करण्यापूर्वी धर्माचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. देवशास्त्र गुरुचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. आणि देवशास्त्र गुरुंनी जे धर्माचं स्वरूप कथन केलेलं आहे जिनवाणीमध्ये त्या ठिकाणी ते ऐकणं, वाचणं, ग्रहण करणं, त्याची चर्चा करणं, त्याच्यावर विचार करणं, त्याच्यावर मंथन करणं, चिंतन करणं हे आवश्यक आहे. ही झाली धर्माची उपासना. याशिवाय धर्माची उपासना करू शकत नाही. धर्म जाणण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यावर विश्वास करण्याचा प्रयत्न करणं, त्याचं अवलंबन करण्याचा प्रयत्न करणं ही झाली धर्माची आराधना, ही झाली धर्माची उपासना. त्याचं धर्म धर्म सगळेच म्हणतात. धर्म काय आहे, धर्म कशाचं नाव आहे त्या ठिकाणी हे माहीत नाही. त्या ठिकाणी कशाला धर्म म्हटलेला आहे? धर्मम धर्मेश्वरा विदू. धर्माचे ईश्वर, धर्माचे प्रणेते तीर्थंकर भगवान याने धर्माला काय म्हटलेलं आहे? सदृष्टी ज्ञान वृत्तानी धर्मम धर्मेश्वरा विदू. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, आत्मश्रद्धा, आत्मज्ञान, आत्मरमणतेला धर्म म्हटलेला आहे. याच्याशिवाय कशाला धर्म म्हटलेला आहे? आपल्या आत्म्याला जाणून त्याचं श्रद्धान करणं, आपल्या आत्म्याचं ज्ञान करणं आणि आपल्या आत्म्यामध्ये रमणता करणं याला धर्म म्हटलेलं आहे. कुठलाही ग्रंथ काढा, तत्वात सूत्र काढा, ज्ञान चारित्राणी, रत्नकंड श्रापाचार काढा, सदृष्टी ज्ञान वृत्तानी, पुरुषार्थ सिद्धी उपाय काढा, त्याच्यामध्ये हीच गोष्ट त्या ठिकाणी अभिनिवेश त्या ठिकाणी असेल तर धर्म प्रगट होईल. मिथ्याभिनिवेश दूर करेल तर धर्म प्रगट होईल. आत्मस्वभावाला जाणेल तर धर्म प्रगट होईल. आणि ह्याच गोष्टी सांगितलेल्या. आत्म्याला जाणल्याशिवाय आत्म्याचा धर्म कसा प्रगट होणार? ज्याच्यासाठी धर्म करायचा आहे त्याला पहिले जाणणं आवश्यक आहे. मी कोण, मी कसा आहे, शरीरापासून भिन्न कसा आहे, परद्रव्यापासून संयोगापासून भिन्न कसा आहे, माझं स्वरूप काय आहे, मी शुद्ध चैतन्यमय जीव आहे, संयोगापासून भिन्न आहे, जाणण्या आणि पाहण्याचा स्वभाववाला आहे. त्याची निश्चिती केल्याशिवाय धर्म कसा होईल? त्याची निश्चिती करा. मी जाणण्या आणि पाहण्याचा स्वभाववाला आहे. देह मी नाही, देहापासून भिन्न आहे. संयोग मी नाही, संयोगामध्ये सुखदुःख नाही. हे सगळे निर्णय केल्याशिवाय धर्म कसा प्राप्त होईल? तर या गोष्टीची तर मला माहिती नव्हती. आलं ना त्याच्यामध्ये परमात्मा प्रकाशमध्ये प्रभाकर भट्ट म्हणतो ना त्या ठिकाणी, इन बातों की तो मुझे खबर ही नहीं थी.
मला सगळं माहीत आहे, मी तर धर्म रोज मंदिरात जातो, रोज शास्त्र वाचतो, मला सगळं माहीत आहे असं नाही तू म्हणत. मुझे तो इन बातों की खबर ही नाही, मला तर या गोष्टीची माहिती पण नव्हती. मी तर केवळ शुभक्रियेला धर्म मानून बसलो होतो, मी तर केवळ पुण्याला धर्म मानून बसलो होतो. सांगितलं ना त्या ठिकाणी पुष्कळ जणांनी, मला माहीत नव्हतं धर्म काय होता. मी पुण्याला धर्म मानून बसलो होतो, मी व्रत उपवासाला धर्म मानून बसलो होतो. त्या गोष्टी मला माहीत नव्हत्या. देवशास्त्र गुरुची ओळख नव्हती, सात तत्वाची ओळख नव्हती. त्या ठिकाणी कशाय भावामध्ये धर्म मानून बसलो होतो. मला ज्यावेळेला धर्म समजला, कशाय भाव ढिले पडले, विषय कशायांच्या इच्छा ढिल्या पडल्या. हे केवढं मोठं काम आहे. माझे परिणाम कसे बदलले हे महत्त्वाचा शब्द आहे ना त्यामधला. मला हे माहीत नव्हतं. त्या ठिकाणी मला माहीत झालं, शास्त्र स्वाध्यायाच्याद्वारे मला माहीत झालं माझे कशाय ढिले पडले. म्हणजे मी कशाय भाव आधी करत होतो ते ढिले पडले हे पण आलं त्याच्यामध्ये. प्रतिक्रमण प्रत्याख्यान पण आलं. सगळ्यात एक ते सांगणं मला माहीत नव्हतं मी कशाय ढिले पडले म्हणजे मी कशाय करत होतो. विषयाचे भाव ढिले पडले म्हणजे माझी विषयामध्ये अधिक मग्नता होती हे पण आलं ना. स्वतंत्रशतीमध्ये आलं ना त्या ठिकाणी. काय आलं? स्वतंत्रशतीमध्ये एक श्लोक आला ना, विनिंदनालोचनगर हे नैरहम मनोवचकाय कषाय विनिर्मितम निहन्वि पापम भवदुःख कारणम विषम मंत्र गुणैरिवाकिलम. शास्त्र स्वाध्यायामुळे मला काय फायदे झाले आणि शास्त्र स्वाध्यायामुळे जे फायदे झाले ते सांगितलं, तर त्याच्यामुळे काय फायदा झाला तो सांगणारा हा श्लोक आहे. विनिंदनालोचनगर हे नैरहम मनोवचकाय कषाय निर्मितम निहन्वि पापम भवदुःख कारणम विषम मंत्र गुणैरिवाकिलम. विषम मंत्र गुणैरिवाकिलम. त्या ठिकाणी विष मांत्रिकाने जसं मंत्र विष उतरावं, औषधाने जसं रोग नाहीसा व्हावा, तसं या प्रमाणे माझ्या अंतरंगामध्ये असलेले मिथ्याभाव सगळे उतरले. विष उतरलं. आलोचना पण झाली, निंदा पण झाली, गर्हा पण झाली त्या ठिकाणी. आणि काय झालं? प्रत्याख्यान पण झालं त्या ठिकाणी. हे माझं चुकलं, मी धर्म आजपर्यंत जाणून घेतला नाही. धर्माचं स्वरूप काय आहे हे किनवाणीत सांगितलेलं आहे. असं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळं आलं. विनिंदना आली, आलोचना आली, गर्हा आली, निंदा आली, प्रत्याख्यान आलं, प्रतिक्रमण आलं. आणि हे कसं आहे? विषक विषम मंत्र गुणैरिवाकिलम. विषक विषम त्या ठिकाणी म्हणजे विषावर जसं प्रयोग करतो आणि विष नष्ट होऊन जातं, तसं माझ्या अंतरंगातलं विष उतरून गेलं. शास्त्र स्वाध्यायाच्याद्वारे दिनवाणीच्या अभ्यासामुळे वास्तविक धर्माचं काय स्वरूप आहे हे मला समजलं आहे की नाही. महत्त्वाचं